नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की दात येण्याची प्रक्रिया ही लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय त्रासदायक, अतिशय वेदनादायक असते. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाची ही जी काही दात येण्याची प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे, ही स्मूथ करण्यासाठी पालकांनी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी. काही असे मसाजचे प्रकार सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामुळे दात येत असताना होणाऱ्या वेदनांपासून बाळाला आराम मिळेल. बऱ्याचदा मुलांना जुलाब सुद्धा लागतात, तर त्यामागची कारणंही आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय जर तुमच्या बाळाला आतापर्यंत दात आले नसतील किंवा जरी आले असतील तरी सुद्धा बाळाचे दात मजबूत होण्यासाठी बाळाच्या आहारामध्ये कोणत्या विशेष पदार्थांचा समावेश करायचा आहे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. बऱ्याचदा पालकांच्या या कमेंट्स असतात की आमचा बाळ हा 6 महिन्याचा झाला किंवा 10 महिन्याचा झाला, 1 वर्षाचा झाला, पण बाळाला अजून दात आले नाहीत. लक्षात घ्या, बाळाला दात हे 18 महिन्यापर्यंत कधीही येऊ शकतात. काही मुलांना हे 6 महिन्याच्या आसपास येतात, काही मुलांना त्या अगोदर सुद्धा येतात. पण आयडियली पाहायला गेलं तर 6 महिन्यापासून ते 9 महिन्याचा जो कालावधी आहे, या काळामध्ये जनरली ऍव्हरेज सगळ्या मुलांना दात हे येतात. आता हे दात येणं आहे ही बऱ्यापैकी बाळाच्या शरीरामध्ये कॅल्शियमची लेवल किती आहे किंवा तुम्ही बाळाला कशा पद्धतीने कॅल्शियम रिच डाएट देत आहात यावरती डिपेंड आहे. याशिवाय बाळाचे जे जवळचे नातेवाईक आहेत, म्हणजेच आई वडील असतील, आजी आजोबा आहेत, यांना दात कधी आले होते यावरती सुद्धा ते डिपेंड आहे. जर बाळाच्या जवळच्या नातेवाईकांना दात हे लवकर आले असतील तर बाळाला सुद्धा दात लवकर येऊ शकतात. त्यांना उशीर आले असतील तर बाळामध्ये सुद्धा तो इनहेरिटन्स असू शकतो. त्यामुळे काळजी करण्यासारखी यामध्ये काहीच कारण नाहीये. तुम्ही 18 महिन्यापर्यंत वाट बघू शकता. मीनवाईल तुम्हाला बाळाला कॅल्शियम रिच डाएट द्यायचा आहे. कोणते पदार्थ द्यायचे आहेत हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आता तुम्हाला बाळाला दात येत आहेत हे कसं ओळखायचं आहे किंवा कोणते असे लक्षण आहेत, सिम्पटम्स आहेत की ज्यावरून तुम्ही म्हणू शकता की बाळाला दात येत आहेत. लक्षात घ्या, जेव्हा बाळाला दात हिरड्या बाहेर येतात तेव्हाच दाताची प्रोसेस सुरू होते असं नाही. हिरड्या बाहेर दात दिसण्या अगोदर कमीत कमी 2 ते 3 महिने ही टीदिंग प्रोसेस किंवा ज्याला माउदिंग असं म्हटलं जातं, तर ही प्रोसेस चालू असते आणि ते सायन्स किंवा सिम्पटम्स मुलामध्ये दिसत असतात आणि मूल हे त्या पद्धतीने रिॲक्ट करत असतं. जेव्हा हे बाळाला लक्षणं चालू होतात तर त्यावेळी मुलं हे खूप जास्त रडायला लागतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दरम्यान मुलांचे लाळ गाळण्याचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त वाढतं. या व्यतिरिक्त मुलांचे जे हिरडे आहेत हे लालसर दिसायला लागतात, टणक किंवा फुगल्यासारखे दिसतात. तिथे दाबलं तर बाळ हा रडायला लागतो. काही मुलं सतत कानाला हात लावतात, कान बाळाचा दुखत असतो किंवा कानाच्या खालचा जो जबड्याचा भाग आहे हा बाळाचा थोडासा सुजल्यासारखा किंवा बाळाला तिथे वेदना होतात. या व्यतिरिक्त मूल हे व्यवस्थित झोपत नाही किंवा वरचा आहार तुम्ही सुरू केला असेल तर ते बाळ व्यवस्थित घेत नाही. बाळाची झोप कमी होते, बाळाची भूक कमी होते. या व्यतिरिक्त बऱ्याचशा मुलांमध्ये जुलाब सुद्धा लागतात, ज्याची कारण थोडीशी वेगळी आहे, जे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आणि नॉर्मल पाहायला गेलं तर बाळाचं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे त्यापेक्षा बाळाचं थोडंसं बॉडी टेम्परेचर हे वाढलेलं असतं. या दरम्यान बाळाला ताप नसतो, पण फक्त अंग हे थोडंसं गरम लागत असतं. जेव्हा मुलांचे हे हिरडे फुगतात, कान दुखायला लागतात किंवा जबडा बाळाचा दुखायला लागतो, तर त्यावेळी मूल हे खूप जास्त रडायला लागतं, किरकिर करायला लागतं, वरचा कोणताही आहार खात नाही. तर या ज्या वेदना आहेत या कमी करण्यासाठी तुम्ही काही छोटे सोपे उपाय करू शकता. यासाठी मार्केटमध्ये जे सिलिकॉनचे टीदर्स मिळतात, तर ते टीदर तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामध्ये पाणी असतं आणि हे जे टीदर्स आहेत हे तुम्हाला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत, ज्यामुळे यामधलं जे पाणी आहे हे थंड होतं आणि हे टीदर बाळाच्या जेव्हा तुम्ही हातामध्ये देता तर त्यावेळी बाळ हा हिरड्याने चावत राहतो आणि ज्या कारणामुळे हिरड्यांना एक प्रकारचा मसाज मिळतो. ज्या काही वेदना होत आहेत त्यापासून बाळाला थोडासा आराम मिळायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाच्या हिरड्यांचा मसाज सुद्धा करू शकता. एक स्वच्छ असं कॉटनचं कापड घ्यायचं आहे, जे मऊ असावं, स्वच्छ असावं. ते कापड सुद्धा तुम्हाला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा आहे असं थंड पाण्यामध्ये बुडवून घेतलं तरीही चालेल. आणि ते कापड तुम्हाला या इंडेक्स फिंगर भोवती किंवा आपले जे हा अंगठ्या शेजारचं बोट असतं तर त्याच्या भोवती गुंडाळायचे आहेत आणि त्यांनी बाळाच्या हिरड्यावरून अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे जे कापड आहे हे फिरवायचं आहे. यामुळे सुद्धा बाळाला एक हिरड्यांना मसाज मिळतो आणि बाळाचे जे काही फुगलेले हिरडे आहेत किंवा तिथे होणाऱ्या वेदना आहेत यापासून बाळाला
आराम मिळायला मदत होते. या व्यतिरिक्त बाळाचे जे काही तळहात आणि तळपाय आहेत त्याचे जे टिप्स आहेत, ही जी काही बोटं आहेत ना, तर त्याचे जे टिप्स आहेत, अगदी पुढचा जो भाग असतो तर तिथे सुद्धा तुम्हाला असं दाबायचं आहे किंवा तिथे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. विशेषतः जे तळपायाची बोटं आहेत तर त्या बोटांचे जे टिप्स आहेत तर तिथे तुम्हाला थोडंसं प्रेस करायचं आहे, ज्या कारणामुळे हा रिलॅक्स फील करतो. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाच्या जबड्याचा सुद्धा मसाज करू शकता. म्हणजे नॉर्मली तुम्हाला या पद्धतीने किंवा हलक्या हाताने या पद्धतीने हा जो काही जबडा आहे इथे तुम्हाला हलकं दाबत दाबत मसाज करायचा आहे. यामुळे कानाच्या वेदनाही कमी होतात आणि जे काही इथे त्याला दुखतं आहे हिरडे फुगल्यामुळे तर त्यापासून सुद्धा वेदना या कमी यायला मदत होते. या दरम्यान तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग जेवढं जास्त देता येईल तेवढं द्यायचं आहे. शिवाय जे बाळाला पातळ असे पदार्थ आहेत, सॉफ्ट पदार्थ आहेत, जे पातळ मुगाची खिचडी आहे, ओट्सची खीर आहे किंवा एखाद्या फळांची भाज्यांची जी प्युरी आहे किंवा अगदी मऊ असा शिजलेला जो भात आहे, भाज्यांचे सूप असतील किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मटन चिकनचा सूप सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. नारळाचं पाणी जर तुम्ही बाळाला देत असाल तर या दरम्यान जुलाब होण्याचं जे प्रमाण आहे हे सुद्धा कमी होतं आणि बाळाचं पोट साफ व्हायला मदत होते. बऱ्याचदा आपण पाहतो की दात येत असताना मुलं हे अगदी पातळशी करायला लागतात किंवा बाळाला जुलाब लागते, उलट्या होतात बऱ्याच वेळा. तर दात येणं आणि जुलाब लागणं याचा काहीही संबंध नाही. पण बाळाला जेव्हा दात येत असतात तर त्यावेळी आपण पाहतो की बाळ हा वारंवार हातामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ही तोंडामध्ये घालतो. मग त्याची हाताची बोटं असतील, हात असेल, त्याच्या आसपास पडणारी खेळणी आहेत, कपडे आहेत किंवा आणखी बाळाचं अंथरूण पांघरूण आहे तर हे बाळ हा तोंडामध्ये घालतो आणि हे जर अस्वच्छ असेल तर त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होतं आणि ज्याचं कारण म्हणजे बाळाला जुलाब लागतात. तर पालकांनी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की जेव्हा बाळाला दात येण्याची प्रोसेस सुरू असते तर त्यावेळी बाळाचा हात असेल, आसपासचे सगळे टॉयज आहेत, फरशी आहे किंवा बाळाचं अंथरूण पांघरूण आहे, कपडे आहेत, हे सगळे स्वच्छ असायला हवेत. तुम्हाला जास्तीत जास्त हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. बाळाचा आसपासचा परिसर, टॉयज हे सगळे स्वच्छ असतील तर बाळाला जुलाब हे बिलकुल लागत नाहीत. बऱ्याचदा मला याही कमेंट्स असतात की बाळाला जेव्हा दात येत असतात तर त्यावेळी मेडिकलमध्ये जे डेंटॉनिक्स मिळतात किंवा डेंटॉनिकच्या छोट्या छोट्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या असतील किंवा जे डिगमळ पावडर आहे तर ती बाळाच्या हिरड्यावरती लावायला हवी का, बाळाला या गोळ्या द्यायला हव्यात का? लक्षात घ्या, या सगळ्या मेडिसिनचा बाळाला या दरम्यान अजिबात गरज नसते. गरज असते ती फक्त बाळाच्या बाबतीमध्ये योग्य ते हायजीन मेंटेन करण्याचा, बाळाचा आहार उत्तम ठेवण्याचा आणि हे जे काही मी मसाज सांगितले हे मसाज करण्याचा. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाला दात हे यायला थोडा उशीर होतो आहे किंवा बाळाला दात अजून आले नाहीत किंवा जे आलेले बाळाचे दात आहेत हे मजबूत व्हावेत, यासाठी तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम रिच डाएटचा समावेश करायचा आहे, ज्यामध्ये खूप सारे दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंडी, चिकन, मटन, मासे हे बाळाला देऊ शकता. अर्थातच बाळाच्या वयानुसार तुम्हाला हे द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त बाळाला ब्रेस्ट फिडिंग सुद्धा करायचं आहे. हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.